मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा राज्यातलं राजकारण तापण्याची चिन्ह आहेत। कारण मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा राज्यव्यापी निर्णायक आंदोलनाची घोषणा केली आहे। 29 ऑगस्ट पासून जरांगेंनी आंदोलनाची घोषणा केली। सरकारने 3 वर्षांच्या कालावधीत सुद्धा मराठा आरक्षणाचा प्रश्न न सोडवल्याचा आरोप करत जरांगेंनी अधिक व्यापक आणि निर्णायक स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। मनोज जरांगेंकडून पुन्हा आंदोलनाची हाक। 29 ऑगस्ट पासून निर्णायक आंदोलनाची घोषणा। योग्य मार्ग काढू, मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। जरांगेंच्या मागण्या बालिश, हाकेंचा पलटवार। 29 ऑगस्टला म्हणजे 1 महिन्यानंतर आता 29 जुलै शेवटचं खूप मोठं आंदोलन, निर्णायक आंदोलन करायचं। मराठा आंदोलक मनोज जरांगेंची ही घोषणा। जरांगेंच्या मराठा आंदोलनाला 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आता जरांगेंनी मराठा समाजाच्या कुणबी प्रमाणपत्रांसाठी निर्णायक व्यापक लढाई सुरू करण्याचा इशारा दिलाय। 29 ऑगस्टला शेवटचं निर्णायक आंदोलन करणार असल्याचा इशारा मनोज जरांगेंनी सरकारला दिलाय। जरांगेंनी सरकारसमोर नव्यानं मागण्यांची यादी ठेवली आहे। राज्यात सापडलेल्या 58 लाख नोंदींचं प्रमाणपत्र द्या। हैदराबाद गॅझेटियरनुसार मराठवाड्यातली सगळी प्रमाणपत्र द्या। सातारा, कोल्हापूर, पुण्यासह 5 संस्थांच्या गॅझेटियरची अंमलबजावणी GR सह करा। मराठा आंदोलकांवरील दाखल केलेले गुन्हे मागे घ्या। ओबीसींच्या सर्व सोयी सुविधा मराठा समाजाला लागू करा। अण्णासाहेब पाटील विकास महामंडळातील व्याज परतावे देण्यात यावेत। सारथीच्या योजना पुन्हा सुरू करण्यात याव्यात। मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावं। SCBCचे ESBC आणि SWS मधून निवड झालेल्यांना नियुक्त्या द्या। ECBC आरक्षणातून निवड झालेल्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांना सेवेत रुजू करा। कुणबी जात प्रमाणपत्र मिळालेल्या मराठ्यांना व्हॅलिडिटी प्रमाणपत्र द्या। जरांगेंनी बुधवारी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला। सरकारकडून मराठ्यांना वेड्यात काढण्याचं काम सुरू आहे। राज्यात 58 लाख नोंदी सापडल्यात, मात्र तरीही सरकार कुणबी प्रमाणपत्र का देत नाही असा सवाल जरांगेंनी सरकारला विचारला। 29 ऑगस्टला म्हणजे 1 महिन्यानंतर आता 29 जुलै शेवटचं खूप मोठं आंदोलन, निर्णायक आंदोलन करायचं। शेवटचं आंदोलन करायचंय आणि निर्णायक करायचंय। 3 वर्ष हा संघर्ष चालू आहे। पुन्हा मराठ्यांचे प्रश्न मागे नाही राहिले पाहिजेत। शेवटचं आंदोलन, निर्णायक आंदोलन करायचं, इतकं ताकदीनं करायचं, पुन्हा मराठ्यांचे प्रश्न मागे ठेवायचे नाही। जरांगेंच्या या इशाऱ्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे। मराठा समाजाला जात प्रमाणपत्र दिलं जातंय। आमच्या सरकारनं मराठा समाजासाठी जेवढे निर्णय घेतले तेवढे निर्णय कोणत्याही सरकारनं घेतले नसल्याचा दावा फडणवीसांनी केलाय। जर कुणाला वाटत असेल की आपल्याला काहीही मिळालं नाही तर यातून मार्ग काढला जाईल असं आश्वासनही फडणवीस यांनी दिलंय। कोणी मागताय आणि देत नाही अशी परिस्थिती नाहीये। मला असं वाटतं की फार कमी पेंडन्सी आहे, त्यांना जात प्रमाणपत्र दिले जात आहे। आणि इतरही ज्या गोष्टी आहेत, मी पुन्हा एकदा सांगतो की आमच्या सरकारने, महायुतीच्या सरकारने मराठा समाजाकरता जेवढे निर्णय घेतले आणि जेवढे निर्णय कार्यान्वित केले हे कुठल्याच सरकारने कधी घेतले नाहीत। अद्यापही कोणाचा काही रोष असेल, कोणाला काही वाटत असेल की हे योग्य होत नाहीये तर निश्चित त्यातनं मार्ग काढता येईल। मनोजजी हे स्वतः प्रसाद लाडसाहेबांच्या संपर्कामध्ये आहेत। मी देखील अनेक वेळा त्यांच्याशी चर्चा करतो। विखे पाटील साहेब देखील चर्चा करतात। त्यामुळे त्यांच्या मनामध्ये काही शंका असतील त्या शंकांचं निरसन आम्ही नक्की करू। जरांगेंनी पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणासाठी मैदानात उतरण्याची तयारी केल्यानंतर ओबीसी आंदोलकही आता सज्ज झालेत। लक्ष्मण हाकेंनी जरांगेंच्या मागण्या बालिश आणि पूर्ण न होणाऱ्या असल्याची टीका केली। तसंच जरांगेंनी आंदोलन करण्यापेक्षा मंत्र्यांसोबत चर्चा करावी असं हाके म्हणाले। हे लहान मुलं असतात ना, भातुकलीच्या खेळ खेळतात ना, त्याच्यापेक्षा वरचा दर्जा ह्या आंदोलनाचा नाही। काहीतरी बेकायदा मागणी करायची, जी गोष्ट कधीच होणार नाही अशा पद्धतीची मागणी करायची। काय ओबीसींना काय सुविधा आहेत की ज्या त्यांना पाहिजेत,
स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला जेवढा निधी शासनानं दिला आहे, ज्याचं व्याज शासनानं भरलं आहे, तेवढं ओबीसींना काही मिळालं आहे का? जरांगेंनी आंदोलन करण्यापेक्षा जरांगेंनी थोडं मंत्रालयाकडे यावं, थोडं इथल्या प्रशासनाबरोबर चर्चा करावी. जरांगेंनी पुन्हा एकदा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिलाय. या आंदोलनाला आणखी 1 महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे आता 1 महिन्यात सरकार काय पावलं उचलतं, जरांगेंचं आंदोलन रोखण्यात सरकार यशस्वी होतं की पुन्हा एकदा राज्यातील मराठा आंदोलन पेटतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.